विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये बी.कॉम सेकंड सेमिस्टरमध्ये व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये वितरणाचे सिद्धांत तिसऱ्या युनिटमध्ये वितरणाचे किंवा वाटपाचे सिद्धांत थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन यामध्ये चर्चा करूया. उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये भूमी, श्रम, भांडवल व संघटन ह्या उत्पादन घटकांचा उत्पादनामध्ये सातत्याने उपयोग होत असतो आणि उद्योग क्षेत्रामध्ये उत्पादन केले जाते. त्यामुळे राष्ट्राला शुद्ध उत्पादन किंवा शुद्ध उत्पन्न होत असते. उत्पादनामध्ये उपयुक्त उत्पादन घटकाच्या मोबदल्याचे वाटप, त्याला वितरण म्हणतो आपण. वितरण करण्याचे कार्य, वाटप करण्याचे कार्य वितरणाच्या सिद्धांतामध्ये करण्यात येते. कारण उत्पादनाच्या प्रक्रियेत ज्या उत्पादन घटकाचा समावेश करण्यात येतो त्या घटकांना त्याच्या उपयोगाबद्दल मोबदला मिळते किंवा त्याच्या उपयोगाबद्दल मोबदला मिळणे आवश्यक असते. भूमीच्या उपयोगाबद्दलचा मोबदला खंड किंवा भाटक मिळतो. श्रम विकणाऱ्याचा मोबदला मजुरी किंवा वेतन मिळतं. भांडवल पुरवणाऱ्याचा मोबदला व्याज आणि उत्पादनाचे संघटन किंवा संचालन करण्याचा मोबदला लाभ किंवा नफा असतो. म्हणून उत्पादन घटकाचे 4 मोबदले ठरतात. त्यांना खंड, मजुरी, व्याज आणि नफा असं म्हटले जाते. उत्पादन घटकाचे राष्ट्रीय शुद्ध उत्पन्नाची वाटणी करत असताना शुद्ध उत्पन्नाची वाटणी कशी होते किंवा उत्पादक घटकाचा मोबदला कसा ठरतो याचं विश्लेषण करण्यासाठी काही सिद्धांत इथे सांगण्यात आलेले आहे. राष्ट्रीय उत्पन्न वितरणाचे प्रमुख 2 सिद्धांत आहेत. एक वितरणाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत आणि वितरणाचा आधुनिक सिद्धांत. वितरणाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत आणि वितरणाचा आधुनिक सिद्धांत आपल्या नागपूर विद्यापीठ RTM नागपूर युनिव्हर्सिटीच्या सिलेबसमध्ये वितरणाचा आधुनिक सिद्धांत हा विचारण्यात आलेला आहे. आणि वितरणाचा आधुनिक सिद्धांत कसा मांडला जातो त्या संदर्भात आपण अभ्यास करूया. तर वितरणाचा आधुनिक सिद्धांत मॉडर्न थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणतात. त्याला मॉडर्न थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणतात. वितरणाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत हा केवळ मागणी बाजूचा विचार करून मांडलेला आहे, तर पुरवठा बाजूकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे असा दोष दूर करण्यासाठी डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी वितरणाचा आधुनिक सिद्धांत मांडला आहे. या सिद्धांताची मांडणी मागणी पुरवठा यांच्याद्वारे करण्यात आल्याने या सिद्धांताला घटत्या किमतीचा आधुनिक सिद्धांत या नावाने ओळखले जाते. म्हणजे वितरणाचा सिद्धांत किंवा घटत्या किमतीचा आधुनिक सिद्धांत. ज्याप्रमाणे वस्तूची किंमत त्या वस्तूच्या मागणी पुरवठ्याच्या संतुलनाने ठरत असते, त्याचप्रमाणे उत्पादन घटकाची किंमत त्या घटकांच्या मागणी पुरवठ्याच्या संतुलनाने ठरत असते. या सिद्धांताची गृहीते अझम्पशन खालीलप्रमाणे सांगता येते. वितरणाचा आधुनिक सिद्धांताची गृहीते जवळपास सीमांत उत्पादकता सिद्धांताप्रमाणे सांगितली आहे. वस्तूच्या व उत्पादन घटकाच्या बाजारात पूर्ण स्पर्धा आहे. 2. उत्पादन घटक विभाज्य व परस्परांना पर्यायी असतात. उत्पादन घटक संपूर्ण गतिशील असतात. बदलत्या प्रमाणाच्या नियमावर मान्य केला जातो. उत्पादन घटकाची मागणी डिमांड ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. उत्पादन घटकाची मागणी त्या घटकाच्या सीमांत उत्पादकतेवर अवलंबून असते. वस्तूमध्ये उपयोगिता असल्यामुळे वस्तूची मागणी केली जाते. तर वस्तूच्या निर्मितीसाठी उत्पादन घटकाची मागणी केली जाते. उत्पादन घटकाची सीमांत उत्पादकता आणि सीमांत खर्च, सीमांत व्यय समान होईपर्यंत
उत्पादन घटक उपयोगात आणले जातात. अशा स्थितीमध्ये उत्पादक तो महत्तम नफा प्राप्त करतो. उत्पादन घटकाची किंमत आणि मागणी यांचा व्यस्त संबंध असल्यामुळे उत्पादन घटकाचा मागणी वक्र ऋणात्मक स्वरूपाचा असतो. उत्पादन घटकाच्या मागणीला प्रभावित करणारे घटक उत्पादन घटकाच्या मागणीला प्रभावित करणारे घटक वितरणाच्या आधुनिक सिद्धांतामध्ये उत्पादन घटकाच्या मागणीला प्रभावित करणारे घटक खालीलप्रमाणे आहेत. 1. वस्तूची मागणी. उत्पादन घटकाची ही वस्तूच्या मागणीवर अवलंबून असते. वस्तूची मागणी उत्पादन घटकावर अवलंबून असते आणि वस्तूची मागणी वाढल्यास उत्पादन घटकाच्या मागणीत वाढ होते आणि वस्तूची मागणी घटल्यास उत्पादन घटकाची मागणी कमी होते. वस्तूच्या मागणीत होणाऱ्या वाढीमुळे किमतीत वाढ होते आणि त्याचा परिणाम उत्पादन वाढीत होत असतो. त्यामुळे उत्पादन घटकाची मागणी वाढते. या उलट वस्तूची किंमत घटल्यास उद्योग संस्था किंवा पिढ्या वस्तूंचा पुरवठा कमी करतात. परिणामी उत्पादनाची मागणी कमी होत असते. दुसरा प्रभावित करणारा जो घटक आहे उत्पादन घटकाची सीमांत उत्पादकता. उत्पादन घटकाच्या सीमांत उत्पादकतेवर उत्पादन घटकाची मागणी अवलंबून असते. उत्पादन घटकाची सीमांत उत्पादकता जास्त असेल तर मागणी जास्त असते. याउलट सीमांत उत्पादकता कमी असेल तर त्या घटकाची मागणी कमी असते. एका विशिष्ट बिंदूनंतर उत्पादन घटकाची मागणी वाढली तर त्याची सीमांत उत्पादकता घटत जाते. इतर घटकाच्या किमती. वितरणाच्या आधुनिक सिद्धांतामध्ये उत्पादन घटकाच्या मागणीला प्रभावित करणारे घटक इतर घटकांच्या किमती. उत्पादनाच्या एका घटकाऐवजी दुसऱ्या घटकाचा पर्याय म्हणून उपयोग करता येतो. अशा वेळी पर्यायी उत्पादन घटकाच्या किमतीत वाढ झाल्यास त्याचा त्या घटकाच्या मागणीवर परिणाम होतो. समजा श्रमिकाला यंत्रसामुग्री हे पर्यायी साधन आहे, तर यंत्रसामुग्रीची किंमत वाढली तर श्रमिकांचा उपयोग उत्पादनासाठी वाढत्या प्रमाणात करण्यात येतो. त्यामुळे श्रमिकांची मागणी वाढेल. या उलट श्रमिकांच्या मजुरीचा दर वाढला तर यंत्रसामुग्रीची मागणी वाढते. उत्पादन घटकाची किंमत वाढल्यास त्याची मागणी कमी होते, तर किंमत कमी झाल्यास मागणी वाढते. म्हणून उत्पादन घटकाचा मागणी वक्र खाली उतरणारा उत्पादन घटकाचा मागणी वक्र वरून खाली उतरणारा म्हणजेच ऋणात्मक स्वरूपाचा दिसतो. उत्पादन घटकाचा पुरवठा. सप्लाय ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. उत्पादन घटकाचा पुरवठा प्रभावित करणारे घटक. उत्पादन घटकाचा पुरवठा. उत्पादन घटकाचा पुरवठा हा त्याच्या वैकल्पिक व्ययावर अवलंबून असतो. वैकल्पिक खर्चावर अवलंबून असतो. कोणत्याही उद्योग संस्थेतील उत्पादन घटकाचा पुरवठा किंमत ही त्या घटकाच्या वैकल्पिक खर्चावर वैकल्पिक व्ययावर अवलंबून असतो. वेगवेगळ्या उत्पादन खर्चाच्या पुरवठ्यावर कोणत्या बाबीचा प्रभाव पडतो हे खालील घटकाद्वारे दिसून येते. भूमीचा पुरवठा. यामध्ये भूमीचा पुरवठा. भूमी ही निसर्गदत्त देणगी आहे. भूमी ही निसर्गदत्त देणगी आहे. भूमी ही निसर्गदत्त देणगी असून तिचा पुरवठा स्थिर आहे. परंतु भूमीचा एका उद्योगाकरता विचार केल्यास त्याचा दुसऱ्या उत्पादनावर परिणाम होतो, कारण भूमीचा पुरवठा लवचिक असतो. उद्योगात भूमीचा पुरवठा अधिक असल्यास भूमीला खंड मिळत असतो. अशा वेळी भूमीचा पुरवठा वक्र खालून वर जाणारा दिसतो. भूमीचा पुरवठा वक्र खालून वर जाणारा दिसतो. वैकल्पिक खर्च. वैकल्पिक व्यय. उत्पादन घटकाचा पुरवठा हा त्याच्या संधी खर्चावर किंवा बदली उत्पन्नावर अवलंबून असतो. संधी खर्चावर किंवा बदली उत्पन्नावर अवलंबून असतो. संधी खर्च वाढला तर उत्पादन घटकाचा पुरवठा वाढतो. श्रम व भांडवलाचा पुरवठा. देशात श्रमाचा मुबलक पुरवठा आणि भांडवलाची दुर्मिळता असेल तर श्रमप्रधान उत्पादन प्रणाली अंमलात आणली जाईल. या उलट देशामध्ये जर
भांडवलाची कमतरता आणि श्रमाची दुर्मिळता असल्यास भांडवलाचा पुरवठा जास्त व श्रमाचा पुरवठा कमी केला जाईल. त्यामुळे भांडवल प्रधान उत्पादन पद्धत अंमलात आणली जाते. अशा प्रकारे वितरणाच्या सीमांत उत्पादकता सिद्धांतानुसार उत्पादन घटकाचा मागणी वक्र हा ऋणात्मक तर पुरवठा वक्र हा धनात्मक स्वरूपाचा असतो. उत्पादन घटकाच्या मागणी पुरवठ्याचे संतुलन इक्विलिब्रियम, उत्पादन घटकाच्या मागणी पुरवठ्याचे संतुलन इक्विलिब्रियम. वितरणाच्या आधुनिक सिद्धांताचे विश्लेषण उत्पादन घटकाच्या मागणी पुरवठ्याच्या संतुलनाने ठरत असते. मागणी पुरवठा वक्र ज्या ठिकाणी परस्परांना छेदतो त्या संतुलन बिंदूला उत्पादक घटकाच्या मात्रा आणि त्याची किंमत ठरते. या संबंधीचे विश्लेषण खालील आकृतीवरून स्पष्ट करता येते. या प्रकारची ही आकृती सांगता येईल. या आकृतीत अक्ष अक्षावर उत्पादन घटक तर अय अक्षावर उत्पादन घटकाच्या किमती सांगितलेल्या आहे. म हा घटकाचा मागणी वक्र व प1 हा घटकाचा पुरवठा वक्र असून त्याच्या संतुलनाने उत्पादन घटकाची अक आणि क ब ही किंमत निर्धारित होते. अक ह्या किमतीला अब एवढे घटक परिणामाची मागणी केली जाते तर तेवढ्याच परिणामाचा पुरवठा होतो. अक ही संतुलित किंमत होय. उत्पादन घटकाची किंमत अक पेक्षा वाढून अक 1 झाली तर ह्या किमतीला उत्पादन घटकाची मागणी क1 न1 एवढी होते. परंतु पुरवठा मात्र क1 त1 एवढा म्हणजे मागणीपेक्षा न1 त1 ने जास्त राहील. उत्पादन घटकाचा पुरवठा जास्त झाल्यास उत्पादन घटकाची किंमत घसरून अक पर्यंत येईल. जर उत्पादन घटकाची किंमत अक पेक्षा कमी होऊन अक2 झाली तर घटकाचा पुरवठा क2 न2 आणि मागणी क2 त2 एवढी होईल. मागणी ही पुरवठ्यापेक्षा न2 त2 हे जास्त झाल्यास उत्पादन घटकाची किंमत वाढून अक पर्यंत येईल. अशा प्रकारे अक हे संतुलन मूल्य किंमत होईल. वितरणाच्या आधुनिक सिद्धांतानुसार उत्पादन घटकाची किंमत ही त्याच्या मागणी पुरवठ्याने ठरते. हा सिद्धांत अल्पकाळ व दीर्घकाळातही लागू पडतो. त्याचप्रमाणे हा सिद्धांत पूर्ण स्पर्धेच्या परिस्थितीत लागू होतो. परंतु परिस्थितीमध्ये बदल पडल्यास या सिद्धांताचे महत्त्व कमी होऊन वेगळ्या सिद्धांताची गरज पडू शकते. थँक्यू.